मार्केटमध्ये आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक वर्षालाच पैसे बनतात का? आज एका टाइमलाईन सकट आपण ही गोष्ट समजून घेऊया. लेट्स अझ्युम की 2000चा साधारणतः काळ असा होता की ज्यावेळेस एफ-डी मध्ये 10 ते 12% जवळपास इंटरेस्ट चालू होता. 2000 साली मार्केटमध्ये 14% फॉल आलेला. त्यावेळेस लोकांना असं नेहमी वाटायचं की मार्केट हे आपल्यासाठी नाहीच आहे. त्याच्यापेक्षा एफ-डी सगळ्यात चांगली आहे. 2001ला तर 16% फॉल आला आणि या गोष्टीवरती लोकांचा विश्वास बसला. 2002ला 3%चा अपसाईड आली. म्हणजेच काय की 3 वर्षामध्ये मार्केटने काहीच विशेष परतावा दिला नाही. पण 2003 सारखं वर्ष आलं, मार्केटमध्ये 72% अपसाईड आली आणि सगळ्यांना असा प्रश्न पडला की का म्हणून मी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला नको आणि लोक कुठल्याही लेवलला एंट्री करायला लागली. याला आम्ही बोलतो की फोमो क्रिएट झाला. त्यानंतर 2004चं वर्ष आलं, मार्केटने फक्त 11% रिटर्न्स दिले म्हणजे एफडीच्याच जवळपास लोक परत निराश झाली. त्याच्यापेक्षा एफडीज बरी असं त्यांना वाटायला लागलं. परत 2005 आणि 6चं वर्ष आलं ज्यावेळेस मार्केटने 36% आणि 40% परतावा दिला. 2007चं वर्ष आले आणि 55% परतावा दिला आणि लोकांना असं वाटतं की सगळंच विकून सगळा पैसा मार्केटमध्येच लावला पाहिजे. परत फोमो क्रिएट झाला. पण 2008 सारखं वर्ष आलं, एका वर्षामध्ये 52%चा फॉल आला आणि चांगले चांगले लोकांनी लॉसमध्ये एक्झिट केली. पण परत 2009चं वर्ष आलं, 76% पेक्षा जास्तची अपसाईड आली. सो मित्रांनो, ह्या सगळ्या टाइमलाईन मधून काय समजतंय? मार्केटमध्ये चढ उतार राहणार, पण पैसा कोण बनवणार? की जो ह्या सगळ्या गोष्टी ॲब्झॉर्ब करेल, जो ह्या रॅलीमध्ये कंटिन्यू राहील तोच. आपण आहे ना, मार्केट बरोबर फाईट करत नसतो. आपण स्वतःबरोबरच फाईट करत असतो आणि त्याच्यामध्येच आपण हरत राहतो. सो मित्रांनो, म्हणून मी सांगतो की मार्केटला टाइम करणं सोडा. योग्य पद्धतीने पोर्टफोलिओ क्रिएट करा. तुमच्या पोर्टफोलिओवरती लक्ष द्या आणि त्यासाठी कुठलाही तुम्हाला योग्य सल्ला हवा असेल, योग्य पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा.